सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनामध्ये आलेली एक लहानशी काल्पनिक परंतु अर्थपूर्ण अशी ही बोधकथा. एका गावामध्ये एक गरीब तरुण राहत होता. तो मोठ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन कंठत होता. चरितार्थ चालवण्यासाठी त्याच्याकडे काही नोकरी किंवा उद्योगधंदा अजिबातच नव्हता. परिस्थिती अत्यंत हालाकीची, त्यातून नोकरी धंदा सुद्धा नाही. त्यामुळे स्वाभाविकच लग्नासाठी कोणी मुलगीही देत नव्हतं. खूप प्रयत्न करून सुद्धा नोकरी धंद्याचं कुठं काही जमत नव्हतं. अशा विवंचनेमध्ये असतानाच एक दिवस त्याला कोणीतरी सांगितलं की इथून थोड्या अंतरावरती 4 गावं ओलांडल्यानंतर एक डोंगर लागतो. त्या डोंगरावरती एक साधू पुरुष राहतात. तिथल्या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये त्यांचा आश्रम आहे. अनेक लोक आपली दुःख, अडचणी, समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात आणि ते साधू पुरुष त्या लोकांच्या समस्येवरती, त्या लोकांच्या अडचणींवरती त्यांना उपाय सांगतात. तेव्हा तू तुझी समस्या घेऊन त्यांच्याकडे जा, ते साधू पुरुष नक्कीच तुला त्यावरती काहीतरी उपाय सांगतील. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे तो तरुण एक दिवस त्या साधू पुरुषांना भेटण्याकरता त्या दिशेला निघाला. चालत चालत प्रवास करत असताना मजल दरमजल करत करत तो एका गावामध्ये येऊन पोचला. त्यावेळेला नुकतीच रात्र झालेली होती. तिथेच असलेल्या एका घरामध्ये त्यानं आजच्या रात्रीपुरता आपल्याला आसरा मिळावा म्हणून विनंती केली. त्या घरामध्ये एक वृद्ध जोडपं त्यांच्या तरुण मुलीसोबत राहत होतं. त्यांनी त्या तरुणाला तिथे थांबण्याची परवानगी दिली. जेव्हा त्या वृद्ध जोडप्याने त्या तरुणाची विचारपूस केली त्यावेळेला त्या तरुणाने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली. हे ऐकून त्या वृद्ध जोडप्याने त्या तरुणाला एक विनंती केली. ते म्हणाले, तू जर तुझी समस्या घेऊन त्या साधू पुरुषांकडे जाणार असशील तर आमची सुद्धा एक समस्या त्यांना सांगशील का? त्याच्यावरचा उपाय त्यांना विचारशील का? आम्ही आता थकत चाललेलो आहोत. आमची मुलगी आता तरुण झालेली आहे, पण ती जन्मतःच मुकी असल्यामुळे तिचं लग्न ठरणं हे मोठं अवघड होऊन बसलेलं आहे. तेव्हा तिला कधी वाचा फुटेल आणि तिचं लग्न कधी होईल ही आमची समस्या कृपा करून त्यांना सांगशील का? तरुण म्हणाला, काहीच हरकत नाही. मी असंही माझी समस्या घेऊन त्या साधू पुरुषांकडे चाललोच आहे. तुमच्याही समस्येवरचा उपाय मी त्यांना नक्की विचारेन. त्यांचा निरोप घेऊन तो तरुण पुढे चालू लागला. पुढे गेल्यानंतर त्या तरुणाला एक साधारण 50 पार केलेला मनुष्य भेटला. त्यानेही त्या तरुणाची विचारपूस केली. त्या तरुणाने आपली सगळी परिस्थिती, आपला हेतू हा सर्व काही त्या व्यक्तीला सांगितला. त्यावरती तो मनुष्य त्या तरुणाला म्हणाला की माझी पण एक समस्या आहे, माझा पण काही एक प्रश्न आहे, तू त्या साधू पुरुषांना विचारशील का? गेली 30 ते 35 वर्ष मी साधनाभ्यास करतो आहे, उपासना करतो आहे. मला आत्मज्ञानाचा मार्ग मिळावा म्हणून धडपडत आहे. पण गेली 30-35 वर्ष एवढा प्रयत्न करून सुद्धा मला आत्मज्ञानाचा मार्ग काही मिळत नाहीये. तेव्हा तो मला केव्हा मिळेल हे कृपा करून तू त्या साधू पुरुषांना विचारशील का? तरुण म्हणाला, काहीच हरकत नाही. मी तुमचा देखील प्रश्न त्यांना विचारेन. त्या मनुष्याचा निरोप घेऊन तो तरुण पुढे निघाला. पुढे गेल्यानंतर त्याला वाटेमध्ये एक वृद्ध शेतकरी भेटला. तो वृद्ध शेतकरी खूप दुःखी असल्याचं त्या तरुणानं हेरलं. त्यानं त्या वृद्ध शेतकऱ्याची विचारपूस केली. त्यावरती तो वृद्ध शेतकरी आपली कथा त्या तरुणाला सांगू लागला. तो म्हणाला, आता वयाच्यामुळे माझे हातपाय थकले, मला मूलबाळ कोणीच नाही. तेव्हा पोटासाठी कष्ट करणं हे मला आता जमत नाहीये. तेव्हा मी माझ्या या उर्वरित आयुष्याचा, माझा प्रपंच, माझा चरितार्थ कसा चालवायचा हा माझ्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या तरुणानं मग त्या वृद्ध शेतकऱ्याला आपली सारी हकीकत सांगितली. आपण जो आता प्रवास करत आहे त्या प्रवासाचा हेतू काय आहे हेही समजावून सांगितलं. आणि मग तो त्या शेतकऱ्याला म्हणाला की बाबा, तुमची समस्या सुद्धा मी त्या साधू पुरुषांना सांगेन. तुमच्या या अडचणीवरचा उपाय देखील मी त्यांच्याकडनं विचारून घेईन. असं म्हणून त्या वृद्ध शेतकऱ्याचा निरोप घेऊन तो तरुण पुढे निघाला. प्रवास करत करत तो त्या डोंगरावरती पोहोचला. त्या ठिकाणी त्या साधू पुरुषाचा आश्रम होता. त्यानं आश्रमामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्याला खूप प्रसन्न वाटलं. थोड्याच वेळामध्ये त्याची आणि त्या साधूंची भेट झाली. त्याने साधूंना हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाला की मी मोठ्या आशेने माझ्या अडचणी, माझ्या समस्या घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे. त्या संदर्भात मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. कृपा करून माझ्या अडचणींचं आपण निराकरण करावं, त्यावर आपण उपाय सांगावा. साधू म्हणाले, ठीक आहेस,
तू एवढा प्रवास करून इथपर्यंत आलेला आहेस तर तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन. पण एकच अट आहे, मी तुझ्या जास्तीत जास्त 3 प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. तेव्हा ते 3 प्रश्न कुठले विचारायचे हे तू ठरव आणि ते तू मला विचार. आता त्या तरुणाच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. आपण आपला स्वतःचा प्रश्न विचारायचा की त्या वृद्ध जोडप्याचा त्यांच्या मुलीसाठीचा प्रश्न विचारायचा. वाटेत येत असताना साधनाभ्यास करत आत्मज्ञान प्राप्तीसाठी खटपट करणाऱ्या त्या गृहस्थाचा प्रश्न विचारायचा की मग त्या वृद्ध शेतकऱ्याचा प्रश्न विचारायचा. प्रश्न तर एकूण 4 आहेत, पण हे साधू फक्त 3च प्रश्नांची उत्तरं देऊ इच्छितात. तेव्हा आता या 4 प्रश्नांपैकी कोणाचा प्रश्न आपण बाजूला ठेवायचा या बाबतीत त्याच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला. सुरुवातीला त्यानं विचार केला की त्या वृद्ध जोडप्याचा आणि त्यांच्या मुलीचा प्रश्न बाजूला ठेवावा. पण मग त्याच्या लक्षात आलं की नाही, हा तर तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गेली 30-35 वर्ष धडपड करणाऱ्या त्या गृहस्थांचा प्रश्न बाजूला ठेवावा का? पण नको. गेले 30-35 वर्ष ते कठोर तपस्या करत आहेत, मनापासून उपासना करत आहेत आणि आत्मज्ञान प्राप्तीसाठी खूप धडपडही करत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रश्न बाजूला नको ठेवायला. मग त्या वृद्ध शेतकऱ्यांचा प्रश्न आपण बाजूला ठेवावा का? पण मग या उतार वयामध्ये त्यांना कोण बरं मदत करणार? त्यामुळे आपण त्यांचाही प्रश्न बाजूला नको ठेवायला. असा खूप वेळ विचार केल्यानंतर त्यानं मग स्वतःची समस्या, स्वतःचा प्रश्न बाजूला ठेवला आणि उरलेले हे 3 प्रश्न साधूंना विचारले. साधूंनी त्या 3ही प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं दिली. त्या अडचणींवरती त्याला उपाय सांगितले आणि मग त्या तरुणाला आशीर्वाद देऊन साधूंनी त्याला निरोप दिला. साधूंचा निरोप घेऊन तो तरुण माघारी फिरला. आपला प्रश्न आपल्याला विचारताच आला नाही, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपल्याला मांडताच आल्या नाहीत आणि त्यामुळे आपण ज्यासाठी इथवर आलो होतो तो आपला हेतू मात्र साध्य झालाच नाही, ही खंत त्याच्या मनात होती. पण असो, आपलं नाही तर निदान इतर 3 व्यक्तींच्या समस्या, इतर 3 व्यक्तींचे प्रश्न तरी मी विचारले आणि आता त्या साधूंकडनं त्याचं उत्तर, ते उपाय घेऊन मी आता चाललेलो आहे, हे समाधान त्याच्या मनात होतं. सर्वप्रथम त्याला ते वृद्ध शेतकरी भेटले. तो म्हणाला की साधूंनी तुमच्या प्रश्नावरती, तुमच्या अडचणीवरती उपाय सांगितलेला आहे. तुमचं आता वय झाल्यामुळे, तुम्ही आता थकल्यामुळे तुम्हाला स्वतः कष्ट करून, मेहनत करून त्या ठिकाणी शेती करणं हे जमणार नाही. तेव्हा तुम्ही आता तुमची शेतजमीन ही एखाद्या तरुण आणि योग्य व्यक्तीच्या हातामध्ये कसायला द्या, जेणेकरून त्या व्यक्तीचाही फायदा होईल आणि उतार वयातील तुमचं आयुष्य हे सुकर होऊन जाईल. तो वृद्ध शेतकरी म्हणाला की खरं तर तूच माझ्यावरती माझ्या समस्येचं उत्तर सांगून खूप उपकार केलेले आहे. तेव्हा दुसऱ्या कुणाला तरी ही जमीन देण्यापेक्षा जर तुझ्याकडे काही दुसरा उद्योगधंदा नसेल तर मीच तुला ही जमीन कसायला देतो. त्या तरुणाने हसत हसत त्या व्यक्तीच्या म्हणण्याचा स्वीकार केला. त्यानंतर तो तरुण तिथून पुढे निघाला. गेली 30-35 वर्ष सलग साधनाभ्यास करणारा, खडतर उपासना करणारा, आत्मज्ञान प्राप्तीची तळमळ असणारा तो मनुष्य जेव्हा या तरुणाला भेटला तेव्हा तो तरुण त्या मनुष्याला म्हणाला की मी तुमच्या अडचणीवरचा उपाय साधू महाराजांना विचारला आणि त्या साधू महाराजांनी त्यावरती उपाय देखील सांगितला. ते म्हणाले की तुम्ही 30-35 वर्ष खडतर साधनाभ्यास करत आहातच, उपासना देखील करत आहात, पण तरी देखील तुमचं मन हे तुमच्यापाशी असलेल्या धनाजवळ अडकलेलं आहे. जोपर्यंत तुमच्याजवळ असलेलं ते अमोलिक धन, त्याबद्दलची तुमची आसक्ती ही संपत नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान प्राप्ती होणं हे अत्यंत अवघड आहे. तेव्हा तुम्ही कोणीतरी एखादी योग्य व्यक्ती पाहून त्या व्यक्तीला ते तुमचं धन दान देऊन टाका. त्यानंतर तुमची आत्मज्ञान प्राप्तीची जी इच्छा आहे ती नक्कीच सफल होईल. हे उत्तर ऐकून त्या मनुष्याला लक्षात आलं की खरंच आपल्याकडे बरचसं धन पडून आहे आणि त्याबद्दलचा मोह, त्याबद्दलची आसक्ती आपली अजून सुटलेलीच नाहीये. परंतु आता जर साधू महाराजांकडनं आपल्याला योग्य तो उपाय मिळाला आहे तर आपण हे धन या तरुणालाच देऊन टाकावं असा विचार त्या मनुष्याच्या मनात आला आणि त्यानं ते सारं धन त्या तरुणाला देऊन टाकलं. त्यानंतर तो तरुण पुढे निघाला आणि गावातील त्या वृद्ध मातापित्यांच्या घरी आला. तो त्यांना म्हणाला की मी तुमची समस्या साधू महाराजांना सांगितली आणि त्यावर त्यांनी उपाय देखील सांगितला. ते म्हणाले ज्या वेळेला तुमच्या मुलीचं लग्न होईल त्यावेळेला तुमच्या मुलीला वाचा फुटेल. साधू महाराजांनी सांगितलेला हा उपाय
या तरुणानं दिलेलं हे उत्तर ऐकून त्या वृद्ध मातापित्यांना मोठा आनंद वाटला. त्या तरुणाशी बोलल्यानंतर त्यांना हेही समजलं की त्या तरुणाने कसा स्वतःचा प्रश्न बाजूला ठेवून इतरांचे प्रश्न त्या साधू महाराजांना विचारले आणि त्यावरचे उपाय त्यांच्याकडनं जाणून घेतले. स्वतःच्या आधी इतरांचा विचार करण्याची त्या तरुणाची वृत्ती त्या वृद्ध मातापित्यांना खूप आवडली. त्या तरुणाचा स्वभाव सुद्धा त्यांना खूप आवडला आणि म्हणून मग त्यांनी त्या तरुणालाच आपल्या मुलीशी लग्न करण्याबद्दल विनंती केली. त्या तरुणानं हसत हसत ती विनंती मान्य केली. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला समस्या आहेत, प्रत्येक व्यक्तीला अडचणी आहेत, काही प्रश्न आहेत. पण तरी देखील अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जो आपल्या आधी इतरांचा विचार करतो, आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपले प्रश्न बाजूला ठेवून इतरांचे प्रश्न, इतरांच्या अडचणी, इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करतो आणि परोपकाराची वृत्ती ठेवतो, त्याच्या समस्या, त्याच्या अडचणी आणि त्याचे प्रश्न हे आपोआप सुटतात. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून परोपकारी वृत्तीने जगत दुसऱ्यांना मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या व्यक्तींच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अडचणी ह्या आपोआप कशा सुटतात हे सांगणारी रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.